नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. भगवान शिवाची कृपा व्हावी असं वाटत असेल तर पूजा करताना या 7 चुका अजिबात करू नका. हिंदू धर्मात भगवान शिव हे अत्यंत भोळे देव मानले जातात, म्हणूनच त्यांना भोळा शंकर म्हणतात. ज्या घरात भगवान शंकराची पूजा नियमानुसार केली जाते तेथे शिव आणि समृद्धी वास करते. महादेवाच्या कृपेने त्या घरात सदैव सुख समृद्धी नांदत असते अशी मान्यता आहे. शंकराच्या साधकांच्या जीवनात कधीही ईश्वरानं दुःख दुर्दैव येत नाही. आपल्या आयुष्यात जर आपण एखाद्या समस्येला तोंड देत असू तर भगवान शंकर सारखा दुसरा पर्याय असू शकत नाही. भक्ताने महादेवाची आरती आणि कथा वाचणे आवश्यक आहे. त्याचबरोबर महादेवाच्या मंत्राचाही जप करावा. तुम्ही भगवान शंकराच्या अनेक मंत्रांचा जप करू शकता. शंकराच्या पंचाक्षरी मंत्र ओम नमः शिवाय मंत्राचा जप केल्याने तुम्हाला केवळ तुमच्या आतच नाही तर तुमच्या सभोवतालीही आनंद वाटतो. सनातन परंपरेत जरी शंकराची उपासना अगदी सोपी मानली गेली आहे, कारण भगवान शंकर आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा फक्त पाणी आणि काही पाणी अर्पण करून पूर्ण करू शकतो. परंतु त्यांच्या पूजेशी संबंधित काही विशेष नियम आहेत. प्रत्येक शिवभक्ताने नेहमी पाळावे. सोमवारची अशी पूजा करा. सोमवारी भगवान शंकराला समर्पित आहे. या दिवशी लवकर उठून स्नान करा आणि शिव मंदिरात जा आणि भोलेनाथला दूध आणि पाण्याने अभिषेक करा. यानंतर देवी पार्वती आणि नंदीलाही गंगाजल आणि दूध अर्पण करा. भगवान शंकर यांना भाग, धोत्रा, बेलपत्र इत्यादी अर्पण करा. तूप आणि साखरेपासून बनवलेली एखादी वस्तू भगवान शंकराला प्रसाद म्हणून अर्पण करा. नंतर शिव चालीसा आणि आरती करा. असे म्हटले जाते की या दिवशी पती पत्नीने एकत्र पूजा करावी. यामुळे वैवाहिक जीवन आनंदी राहते. तुम्ही भगवान शंकराचे भक्त असाल तर तुम्ही त्यांची पूजा करताना दिशेची विशेष काळजी घ्यावी. भगवान शंकराची मूर्ती किंवा चित्र कोठेही कोणत्याही दिशेला लावू नका, तर घराच्या ईशान्य दिशेला आपले पूजेचे स्थान बनवा आणि पवित्रतेने ठेवा आणि दररोज त्यांची पूजा करा. नेहमी लक्षात ठेवा की शिवलिंग हे साधनेसाठी आहे, तुमच्या घराची शोभा वाढवण्यासाठी नाही. जर तुम्ही या नियमाकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही पुण्याऐवजी पापात सहभागी होऊ शकता. घराच्या अशा कोपऱ्यात शिवलिंग कधीही ठेवू नका जिथे पूजा आणि दर्शन क्वचितच शक्य असेल. आणि त्याचप्रमाणे एकदा शिवलिंगाची पूजा कुठेतरी स्थापित केली की पुन्हा त्यांची जागा बदलण्याची चूक करू नका. महादेवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी नेहमी रुद्राक्षाच्या माळेचा जप करा. असे मानले जाते की रुद्राक्षाची उत्पत्ती भगवान शंकराच्या अश्रूपासून झाली आहे. परंतु हे लक्षात ठेवा की तुम्ही ज्या माळाने भगवान शंकराचा महामंत्र जपता ती माळा कधीही घालू नका. जमिनीवर बसून महादेवाची साधना कधीही करू नये. त्यांच्या पूजेत शुद्ध मुद्रा वापरावी. शक्य असल्यास त्याच आसनावर बसून शिवाची पूजा करावी. पूजेत नेहमी स्वतःची मुद्रा वापरावी. दुसऱ्याच्या आसनावर बसून पूजा करू नये किंवा दुसऱ्याच्या हाराने शिव मंत्राचा जप करू नये. भगवान शिवाला अतिशय प्रिय असलेले बेलपत्र आणि शमीपत्र अर्पण करण्याचाही नियम आहे. जेव्हा तुम्ही भगवान शिवाची पूजा कराल तेव्हा बेलपत्र आणि शमीपत्र शुद्ध पाण्याने धुवून देठाला जाड भाग, ज्याला वज्र म्हणतात, तो तोडून शिवलिंगावर पान उलटे अर्पण करा. शिवांच्या पूजेत कधीही मावळलेले फुले अर्पण करू नका. शिवाच्या पूजेमध्ये नेहमी ताजी फुले अर्पण करा आणि दुसऱ्या दिवशी गंगेने शुद्ध पाण्याने अंघोळ करून शिळी फुले काढून टाकावीत. महादेवाच्या पूजेत तीळ आणि चंपा या फुलांचा वापर केला जात नाही. या गोष्टीची काळजी घ्या. शंख आणि तुळशी शिवाय भगवान विष्णूची पूजा अपूर्ण मानली जाते. त्या पवित्र शंख आणि तुळशीचा उपयोग भगवान शिवाच्या पूजेमध्ये करायला विसरू नका, कारण शिवपूजेमध्ये या दोन्ही गोष्टी निषिद्ध आहे. तर मैत्रिणींना माहिती आवडली असेल आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.